नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र सरकारनं ईडब्ल्यूएसची अर्थात आर्थिक दुर्बल घटकाची सवलत सुद्धा SEBC या श्रेणीतल्या विद्यार्थ्यांना मिळेल असा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आणि तशा प्रकारचे आदेश सुद्धा रवाना केले। या प्रकारचा निर्णय झाल्याच्या नंतर आजच्या दिवशी अर्थात गुरुवारी राज्यात असलेली 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे। एका बाजूला हा तात्काळ होणारा परिणाम आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा संघटना मोठ्या प्रमाणात राग व्यक्त करतात। या सर्व मराठा संघटना यांच्याकडची भूमिका मांडताना असं सांगतात की राज्यांनी जर समजा एकाच वेळेला SEBC आणि मराठा आरक्षण अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका या समाजाला देऊ केल्या तर त्यामुळे न्यायालयातली लढाई कमकुवतच होईल। राज्य सरकार जर समजा मराठा आरक्षणाची न्यायालयातली लढाई अधिकाधिक सक्षमपणे लढण्यासाठी तयारी करत असेल तर SEBCचं आरक्षण आणि EWSचं आरक्षण अर्थात आर्थिक घटकाच्या अनुषंगाने मिळालेलं आरक्षण आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणाचं आरक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला लागू होऊ शकत नाहीत। या संदर्भात राज्य सरकारची आपली स्वतंत्र भूमिका आहे, पण आता त्यांनी घेतलेला निर्णय वादात ठरलाय आणि हा सगळा निर्णय मराठा आरक्षणाच्या लढाईला बाधक ठरू शकतो अशीच भूमिका बहुतांश संघटना घेताना दिसतात। पण त्याचबरोबर ज्यांनी गेली 5 वर्ष मराठा आरक्षण जातीय आधारावर मिळण्याच्यासाठीचा संघर्ष लढला तेच लोक आता EWSचं आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण मराठ्यांनी गपचूप घ्यावं अशा प्रकारचे सल्ले द्यायला पुढे आलेले आहेत। एकूणच EWSच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाच्या मागण्या करणाऱ्या लोकांमध्ये अर्थात मराठा समाजातल्या आरक्षण समर्थकांमध्ये फूट पडली आहे का इथपासून ते अशा प्रकारचा निर्णय हा मराठा आरक्षणाला दगा देणारा ठरतोय का या विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा। मराठा आरक्षणाला दगा। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होतात आबासाहेब पाटील समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा, प्रकाश शेंडगे ते ओबीसी नेते या नात्याने सहभागी होतात, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत, विकास पासलकर आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रतिनिधी या नात्याने आणि आनंद दबे अध्यक्ष ब्राह्मण महासंघाचे। आपल्या सर्वांचं या चर्चेत स्वागत आणि माझा पहिला प्रश्न आबासाहेब पाटलांना आहे। आबासाहेब पाटील, EWSचं आरक्षण अर्थात आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण मराठा तरुणांना जर मिळालं असेल तर त्याला विरोध करण्याच्यासाठीची ही योग्य वेळ आहे का? प्रसादजी, मराठा समाजाची जी मागणी आहे ती SEBC आरक्षणाची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक ह्या ओबीसी नेत्यांची जी मागणी आहे सरकारकडे सातत्याने ह्या सर्व लोकांनी लावून धरलेली आहे की मराठा समाजाला SEBC मध्ये आरक्षण देऊ नका आणि मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण द्यावं। ह्याच्यामध्ये एक स्वतंत्र गट सत्ताधारी पक्षातला त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने जाहीर नावं घेईल की त्याच्यामध्ये छगन भुजबळ असेल, वडेट्टीवार असतील किंवा त्यांनी सोबत घेतलेले प्रकाश शेंडगे असतील, ह्या सगळ्या लोकांची एक आतून मागणी आहे की मराठा समाजाला SEBCचं आरक्षण मिळू द्यायचं नाही, ह्यांना EWS मध्ये घालवायचं। आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सरकारनं या ओबीसी नेत्यांचं ऐकून मराठा समाजाला EWSचं आरक्षण दिले की काय हा संभ्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे पाटील, एका बाजूला हा संभ्रम उभा राहिला आहे असा आपण दावा करताय, सरकारची कागदपत्र समोर आहेत, सरकार अतिशय सुस्पष्टपणे त्यांची भूमिका मांडताय, अतिशय स्पष्टपणे मांडलेल्या त्यांच्या भूमिकेत त्यांनी सांगितलंय की ते आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आरक्षण घ्या। अशा प्रकारचा आरक्षणाचा मुद्दा लावून धरता येतो का किंवा एका ठिकाणी नाही तर दुसऱ्या ठिकाणी घ्या असं आरक्षण वाटता येतं का? याच्यावर गुणरत्न सदावर्तेंची एक प्रतिक्रिया पटकन घेऊयात। सदावर्तेजी, माझा आवाज आणि प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय? काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला दिसत नाही। विकास पासलकर आहेत आपल्या सोबत। विकासजी, आरक्षण इतक्या सहज पद्धतीने इकडचं मला विषय कंप्लीट करू दे।
मला विषय कंप्लीट करू दे. आबासाहेब देतो संधी. मला विषय कंप्लीट करू दे. फक्त 30 सेकंद घेतो. ठीक आहे. मला विषय कंप्लीट कर, मुद्दा मला पूर्ण करू देतो. मला मुद्दा कंप्लीट करू दे. मुळात सरकारला जर ईडब्ल्यूच्या सवलती मराठा समाजाला द्यायच्या असत्या तर 1 महिन्यापूर्वी त्यांनी खुल्या वर्गातला GR का काढला? खुल्या वर्गात शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी तुम्ही GR काढला आणि काल इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रवेशाची मुदत संपली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ईडब्ल्यूचा GR काढता. म्हणजे 10% ज्या जागा मिळाल्या होत्या गेल्या वर्षीच्या त्या सुद्धा तुम्ही आम्हाला घेऊ दिल्या नाहीत. आणि इकडे सांगायचं की मराठा समाजाला ईडब्ल्यूचं हे मुद्दे तुम्हाला का सांगतोय? कारण ह्या सगळ्या मुवमेंटमध्ये अधिकारी आणि सरकारी मंत्री ह्या सगळ्यांचं संगनमत करून मराठा समाजाला शासकीय सेवेतून शिक्षणातून हद्दपार करण्याचा हे कुटील कारस्थान काही तथाकथित नेते करत आहेत. याचं संपूर्णपणे मराठा समाजानं अभ्यास केलेला आहे आणि तो मी आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे आबासाहेब, आपली भूमिका पोहोचली. विकास पासलकरांना संधी देऊयात. विकासजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. एक गोष्ट स्पष्टपणे जाणून घ्यायची आहे की ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे पथ्यावर पडणार आहे का मराठा समाजाला, आणि त्याच्यासाठी जी वेळ निवडली गेली त्याच्यावर आक्षेप आहे. कारण वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे प्रवेश संपल्याच्या नंतर अशा प्रकारचा निर्णय घेणं हे कितपत योग्य आहे? विकासजी, एकूण आरक्षणाचा विचार करता आज जो ईडब्ल्यूएसचा विचार राज्य सरकारने केलेला आहे या माध्यमातून आता ऑलरेडी वैद्यकीय आणि याच्यासाठी तर उशीर झालेला आहेच आहे. आणि या आरक्षण प्रक्रियेमध्ये ईडब्ल्यूएसचा उपयोग केल्याने ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टमध्ये आज जी मराठा आरक्षणाची एससीबीसीची ज्या पद्धतीने आता अंतरिम विषय न्यायालयाने घेतलेला आहे 25 जानेवारीला, ही संपूर्ण कंपाईल करून या आरक्षणाचा संपूर्ण निर्णयच सुप्रीम कोर्ट घेणार आहे. आणि त्यावेळेस ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून प्रवेशामध्ये आणि यामध्ये राज्य सरकारने जो आज निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयामुळं मूळ आरक्षणाला धोका पोचण्याची शक्यता जास्त वाटते. आणि दुसरीकडे आपल्याला जर हे असं वाटत असेल की मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला राज्य सरकारच्या निर्णयाचा फटका बसू शकतो तर तुम्ही तुमच्या भावना किती तात्काळ पोहोचवल्यात आणि कोणाकडे पोहोचवल्यात? आम्ही राज्य सरकारच्या बहुतांश प्रतिनिधीकडे आमची भावना पोहोचवलेली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी राजेंबरोबर जो संवाद झाला त्यामध्ये सर्व व्हीसी वरती सुद्धा चर्चा झाली. त्याच्यामध्ये पटवाली यांचं मत त्यामध्ये घेण्यात आलेलं होतं. आणि वेळोवेळी आम्ही राज्य सरकारच्या अनेक मंत्री महोदयांना सर्वांना हे सांगितलं की एकतर सुपर न्युमेररी सीट निर्माण करा आणि त्या माध्यमातून या प्रवेश प्रक्रियेमध्ये जे मुलांना एससीबीसी मधनं ज्याची संधी मिळालेली आहे त्या मुलांचा दोष काय आहे? कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीयेत. 2185 नियुक्त्या या राज्यामध्ये एससीबीसीच्या मधनं मुलांची सर्व प्रक्रिया झाली. केवळ नियुक्ती पत्र देणं बाकी असताना आरक्षणाला स्थगिती आली. पण विकास पासलकरजी दुसऱ्या बाजूला प्रवीण गायकवाड मात्र मराठा समाजानं ईडब्ल्यूएसचं आरक्षण स्वीकारावं आणि आता हेच आरक्षण आपल्या वाट्याला येणार आहे अशा प्रकारचे सल्ले देत आहेत. नाही, प्रवीण गायकवाडांनी आजपर्यंत जी घेतलेली जी भूमिका होती ती सरळ ही भूमिका होती की आमचा ओबीसी मध्ये समावेश करावा आणि ओबीसी मध्ये मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची आमची ही कायमची मागणी आहे. गेल्या 25-30 वर्षापासून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलं की आम्ही ओबीसी आहोत. आता या गायकवाड आयोगाने सुद्धा सर्वोच्च म्हणजे माजी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने सुद्धा सर्वेक्षण करून महाराष्ट्रामधील मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. गायकवाड आयोगाने आयोग दिला, विधानसभेनंतर तो उच्च न्यायालयामध्ये वैध ठरलेला आहे आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये त्याला अंतरिम स्थगिती आलेली आहे. काय त्यामुळे आता या ईडब्ल्यूएसचा स्वीकार केल्याने मूळ आरक्षणाला धक्का पोचू शकतो. त्यामुळे आमच्या ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात येतोय. आबासाहेब पाटील, एक पटकन छोटा प्रश्न आपल्याला, त्यानंतर प्रकाश शेंडगेंशी आपण बोलूयात. माझा प्रश्न आबासाहेब पाटील आपल्याला असा आहे की कालच्या निर्णयामुळे म्हणजे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचं ही लाभार्थी करण्याच्यामुळे प्रसंगी
तेलही गेलं तूपही गेलं अशी परिस्थिती होऊ शकते का? नक्कीच ह्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं काही घेणं देणं नाही. ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कुठं भूमिका घेतली जात नाही, त्या शैक्षणिक प्रवेशावरती कुठं भूमिका घेतली जात नाही. आज जर त्यांना खरंच न्याय द्यायचा असता तर 1 महिन्यापूर्वी त्यांनी जो खुल्या वर्गातला GR काढला त्यावेळेला त्यांनी सवलती संदर्भामध्ये ईडब्ल्यूचा GR काढला असता. काल सगळ्या झाल्यानंतर तुम्ही शेवटचा दिवस होता मेडिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेशाचा आणि आज GR काढताना सांगता मराठा समाजाने ईडब्ल्यूचे लाभ घ्या. कसं काही शक्य आहे ते? म्हणजे ह्यांना काय करायचं आहे की मराठा समाजाला कुठंतरी ह्या आरक्षणच्या सिस्टम मधून बाहेर काढायचं आहे आणि कुणाला तरी खुश करण्यासाठी, कुणाला तरी दाबण्यासाठी कुणाला खुश करायचंय? तुम्ही असं म्हणताय की कुणाला तरी खुश करायचंय. राज्य सरकारला मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भातले असे निर्णय घेऊन कोणाला खुश करायचंय? त्यांना फक्त ओबीसी नेत्यांना खुश करून ओबीसी समाज कसा आपल्याकडे राहील या संदर्भामध्ये यांच्या सगळ्या भूमिका आहेत. बरं, ठीक आहे, मुद्दा लक्षात येतोय. तुम्हाला वाटतं की ओबीसी नेत्यांना खुश करायचंय. प्रकाश शेंडगे, आपण याच्याबरोबर बोलावं आणि त्याचबरोबर हेही सांगावं की मराठ्यांना ईडब्ल्यूएसच्या कोट्या ढकलण्याच्यासाठी ओबीसींचा राज्य सरकारवर दबाव आहे का? नाही, कसं आहे काथेजी की हा सगळा ह्या आरक्षणाचा खेळखंडोबा जो आहे या महाराष्ट्रामध्ये या मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू आहे. आणि या आरक्षणाच्या खेळखंडोबामुळे नुसत्या मराठा समाजा विद्यार्थ्यांचा फटका बसलेला नाही, तर त्याचा फटका समस्त मत SCचे असतील, STचे असतील, ओबीसीचे असतील, भटक्यामुक्तचे असतील, धनगरांची मुलं असतील, सगळ्यांना वेठी धरण्याचं पाप जे आहे ह्या मराठा आरक्षण खेळखंडामुळे झालेलं आहे. ज्यावेळी हा कायदा पास केला गेला त्याच वेळी मी सांगत होतो की हा कायदा जो आहे तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि जर नाही टिकला तर शासनाची काय भूमिका असेल. त्यावेळी आबासाहेब पाटलांना सुद्धा मी प्रत्यक्षात भेटून सांगितले की आबासाहेब हे नाही टिकलं तर आत्ताच तुम्ही त्याची सोय आत्ताच करून ठेवा. पण त्यावेळी माझ्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि हा जे व्हायचं ते झालं आणि आज हा खेळखंडोबा सुरू आहे. पण त्याच्यामध्ये काही मराठा समाजाचे नेते म्हणतात की आता हे केलं पाहिजे, काही म्हणतात ते केलं पाहिजे, संभाजी राजे दुसरं सांगतात. हे सगळं जे सुरू आहे हे सगळं शेवटी मराठा समाजासाठी काय निर्णय घ्यायचा तो मराठा समाजाने घ्यावा ना. पण आमचं काही मत नाही. प्रकाशजी, मराठा नेते स्पष्टपणे सांगतायत की जातीय आधारावर त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला गेला पाहिजे. या दरम्यान त्यांना ईडब्ल्यूएस मधलं आरक्षण देण्याचा मुद्दा कुठून येतो आणि तशा प्रकारचा दबाव ओबीसींचा आहे का राज्य सरकारवर? या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. नाही, मुळीच नाही. याच्यावर आमचा दबाव आणण्याचा काहीच प्रश्न नाही. आमचे एवढंच म्हणणं होते, ज्या दिवशी सुप्रीम कोर्टने ज्यावेळी स्थगिती दिली त्याच दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की बाबा आता ही सुप्रीम कोर्ट स्थगिती आलेली आहे, ह्याला वेळ लागणार आहे. अनेक विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यामध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी पण आहेत ना. ओबीसीच्या सगळ्यांना न्याय मिळायचा असेल तर मराठा समाजापुढे आता एकमेव पर्याय आहे तो म्हणजे ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस मध्ये निदान गरीब मराठा विद्यार्थ्यांना तर न्याय मिळेल ही भूमिका आम्ही मांडली. ठीक आहे. आता या मुद्द्यावर कायदेशीररित्या चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्तेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत आता नीट पोहोचत असेल? मगाशी एक प्रश्न ईडब्ल्यूएस का पर्याय असू शकतो? ठीक आहे. आबासाहेब संधी मिळेल आपल्याला. 1 मिनिट जरा थांबा. ओबीसी मध्ये पण पर्याय असू शकतो ना प्रकाशाला शेंडगे? आबासाहेब, संधी मिळेल. मला आता काही कायदेशीर गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी हे दोघंही जण विद्यमान मराठा आरक्षणाच्या लढाईच्या संदर्भात आपली मतप्रदर्शन करतायत. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, आपण सांगा, आत्ता तात्काळ झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण देता येणं इतकं सहज, साध्य, सोपं आहे का? आणि हे सुद्धा त्या सरकारकडून ज्यांनी काल परवा असाच घेतलेला निर्णय मागे घेतला होता आणि आता पुन्हा त्याच मार्गावर जाऊन तशाच प्रकारचं आरक्षण देण्याचा घाट घातला गेलेला आहे. यानं नुकसान कोणाचं होणार आहे ते पण तुम्हाला सांगायचं आहे. गुणरत्न सदावर्ते, मला माध्यमातून होत्यांना आणि विद्यार्थ्यांना एक माहिती द्यायची आहे की
आरक्षणाची जी 7/12 आहे, आरक्षणाची जी तरतूद आहे, त्या 7/12वरून एसईबीसी आरक्षण आता कोरं करून केलं आहे. हे आता म्हणजे लिखित सत्य झालेलं आहे आणि फार जास्त आम्हाला काही करायची गरज पडणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला दाखवावं लागेल की एसईबीसी रिझर्वेशन त्यांनी अदरवाईज विड्रॉ केलेलं आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे, शहाणपणा सुचलेला आहे. आता दुसरी गोष्ट जे म्हणजे ईडब्ल्यूएस रिझर्वेशन गुणरत्न सदावर्ते यांचा आवाज काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. सदावर्तेजी, आपला आवाज येत नव्हता, मात्र जिथपर्यंत तुम्ही भूमिका मांडली त्यात तुम्ही असं म्हणालात की एसईबीसीचं आरक्षण सोडून देण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचा आपला प्रतिवाद असेल. न्यायालयात तुम्ही ही बाजू मांडणार आहात का आता सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेला पुढची सुनावणी येईल त्यावेळेला? सदावर्तेजी. प्रसादजी, लक्षात घ्या की आम्ही बिलकुल म्हणजे माननीय न्यायालयाला दाखवणार आहोत आणि दाखवायची काय गरज आहे, आता राज्य सरकारच्या कृतीतूनच ते दिसत आहे. आता मला हे सांगायचं आहे की जे आज ईडब्ल्यू रिझर्वेशन दिलं असं जे म्हणजे भोगबाला केला चालला, एक मला तुम्हाला सांगायचं की ऑलरेडी आता वैद्यकीय प्रवेश संपलेले आहेत, प्रोफेशनल एज्युकेशनचे प्रवेश संपलेले आहेत आणि रिझर्वेशन हे मराठ्यांना आता काही मिळालेलं नाही. 10% सगळं गुणवंत गरिबांसाठीचं आरक्षण आहे, त्याच्यामध्ये 0.5% सुद्धा यांना मिळेल की नाही ही फार मोठी शाश्वती नाही. अगदी परंतु त्या मुद्द्यावर येऊ, मात्र तुम्ही जो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्याच्या आधी मांडलात तिकडे मी आबासाहेब पाटलांचं लक्ष वेधतो आणि विकास पासलकर यांनाही त्या मुद्द्यावर बोलतं करतो. दरम्यान गुणरत्न सदावर्ते, आपण आपलं एकदा इंटरनेटचं कनेक्शन तोपर्यंत तपासून घ्यावं. आबासाहेब पाटील, माझा आपल्याला आता थेट प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका असलेले गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारचा नवा आदेश हा न्यायालयात दाखवला जाईल, न्यायालयात त्या आधारे हे सांगितलं जाईल की एसईबीसीचं आरक्षण हे मराठ्यांचं जवळपास संपुष्टात येण्यासारखीच ही परिस्थिती आहे. आबासाहेब, ही मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला दिलेली सगळ्यात मोठी दगाबाजी आहे का? कोणी केली आहे ही दगाबाजी? यामध्ये सरकारचे काही अधिकारी आहेत, मंत्री आहेत, जे आता सदावर्ते साहेबांनी सांगितलेली ती गोष्ट सत्य आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे की हेच अशा पद्धतीनं मागच्या वेळेला नियुक्त्या मिळू नयेत म्हणून सरकारनं ऍफिडेव्हिट दाखल केलं सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही नोकर भरती करणार नाही म्हणून. त्याच पद्धतीनं जे वारंवार ह्या जे चुका करतंय हे सरकार आणि सरकार शासनातील अधिकारी हे मिळून संगनमत करून मराठा आरक्षण संपवण्यासाठी एक कट कारस्थान आहे की आता ह्यांना उशिरा सुचलेलं शानपण ईडब्ल्यूएसचं ह्यांना द्यायचंच होतं तर यांनी सुप्रीम कोर्टाची परवानगी घेतली का? 2021 साठी बाबा तुमची सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती आलेली आहे, आरक्षणाच्या बाबतीत पुढे सुनावणी होईपर्यंत यांना ईडब्ल्यूएस मध्ये देता येईल का? अशा पद्धतीची यांनी परवानगी घेतली का सुप्रीम कोर्टाची? जे ह्यांना पाहिजे ते करायला लागलेले आहेत. म्हणजे ह्यांना मराठा आरक्षणाला कुठंतरी अडकून टाकायचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. विकास पासलकरांची प्रतिक्रिया, त्यानंतर आनंद दबे बोलतील. बराच वेळ झालाय, आनंद दबे यांना चर्चेत सहभागी करून घ्यायचं राहिलंय. एक पटकन विकास पासलकरांची प्रतिक्रिया. विकासजी, जर न्यायालयामध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण देण्याचा किंवा तशा प्रकारच्या सवलती या ईडब्ल्यूएसचं आरक्षण एसईबीसी अर्थात शेड्यूल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड एज्युकेशनल बॅकवर्ड विद्यार्थ्यांना देण्याचा जर निकाल झाला असेल तर न्यायालयीन लढाईतला हा खूप मोठा अडथळा आहे. मग मराठ्यांचं जातीय आरक्षण टिकणार कसं? मला तुमचा शेवटचा प्रश्न समजला नाही की ईडब्ल्यूएसचं आरक्षण देताना न्यायालयातील प्रक्रिया ती काय जे तुम्ही बोलले ते मला समजलं नाही. प्रश्न बरं, मी माझ्या मुद्द्याला पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतो. कदाचित आपल्या इथे आवाज दिसतोय बऱ्यापैकी गोंगाट आहे त्यामुळे ऐकायला आलं नसेल. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलंय की ईडब्ल्यूएसच्या संदर्भात झालेला निर्णय आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण किंवा तशा प्रकारच्या सवलती मिळवून देण्याचा घेतला गेलेला निर्णय हा न्यायालयात दाखवला जाईल आणि परिणाम स्वरूप एसईबीसीचं आरक्षण जवळपास सोडून दिलेलं आहे अशी भूमिका मांडली जाईल. ही अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचा डावपेच हा मराठा आरक्षणाला धक्का पोहोचवतो का? विकास पासलकर, आता ऐकायला आलं असेल अशी अपेक्षा आहे. मला ऐकायला आलेलं आहे. धन्यवाद.
गुणवर्त सदावर्तेंनी जी मांडलेली भूमिका आहे, शेवटी ते या आरक्षणाचे विरोधक आहेत आणि त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे ती न्यायालयीन दृष्टिकोनातनं योग्य वाटते. कारण शेवटी असं आहे की एकच समाज दोन ठिकाणच्या आरक्षणाला पात्र होऊ शकत नाही. एससी-बीसी मधनं या समाजाने मी मगाशी सांगितलं तुम्हाला की न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने अहवाल तयार केला. त्याच्यामध्ये मराठा समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण सिद्ध झालेला आहे. सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आलेला आहे. आता ह्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारने बाजू मांडलेली आहे की एससी-बीसी मध्ये या समाजाचं ह्या अशा पद्धतीने सगळ्या ज्या काही फुलफिलमेंट आहेत, ज्या सगळ्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. फक्त अंतरिम स्थगिती उठवताना 2 वेळा टेक्निकली किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या काही बाजू कमी पडल्या, परंतु न्यायालयामध्ये लढा लढता येतो. परंतु आज ईडब्ल्यूएसचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या एससी-बीसीच्या आरक्षणाला धोका पोचू शकतो, हेच आमचं मत आहे. ठीक आहे. राज्य सरकारला पण मग आता न्यायालयात तुमची ही बाजू मांडून कशी काय तुम्ही यश प्राप्त कसं करणार, मांडू कसं शकणार आहात? आम्ही बाजू मांडू शकतो की महाराष्ट्रामधील केवळ मराठा समाजाच्या एससी-बीसीच्या आरक्षणाअंतर्गत जी मुलं प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या, नोकरीमधील संधी रखडलेल्या आहेत, या सगळ्या संधींमुळे इतर समाजाच्या मुलांवरती देखील अन्याय होत होता. त्यामुळे राज्य सरकारला हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये, राज्यातली परिस्थिती आता अत्यंत खराब झालेली आहे. कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर मेडिकलमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजेत अनेक खात्यांमध्ये, मग एमएससीबी असेल, अनेक खात्यांमध्ये लोक हवी आहेत आज राज्यामध्ये. या ठिकाणी काम करणारा वर्ग हवे, प्रवेश प्रक्रियेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि केवळ मराठा समाजामुळे इतर समाजावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारची राज्य सरकारने आता कशी बाजू मांडायची, हा राज्य सरकारच्या कोर्टामध्ये गेलेला बॉल आहे. परंतु हे जर राज्य सरकारने जर व्यवस्थित बाजू मांडली नाही आणि अन्यथा या आरक्षणाला जर धक्का पोचला तर राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल. राज्य सरकारने हा निर्णय अपवादात्मक परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे आज जी निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरती घेतलेला आहे. परंतु आम्ही मराठा समाजाचे सेवक म्हणून, या क्रांती मोर्चा या सर्वांचे जे घटक म्हणून, समाज घटक म्हणून आम्ही आज नाराज आहोत या निर्णयावरती. ठीक आहे विकासजी, आता आनंद दवेंना बोलतं करतो. आनंद दवे, तुम्ही संबंधित घटकांच्या सगळ्या भूमिका ऐकल्यात. मला एक थेट प्रश्न आता आपल्याला असा विचारायचा आहे, मराठा समाजातला एक वर्ग झालेल्या निर्णयाच्या संदर्भात विरोध व्यक्त करतोय, दुसऱ्या बाजूला प्रवीण गायकवाड यांच्यासारखी मंडळी, सत्तेत बसलेली मराठ्यांची प्रतिनिधित्व करणारी मंडळी, ही मात्र निर्णय किती योग्य आहे ते वारंवार सांगतात. अशा स्थितीमध्ये मराठा समाजाला खेळवलं जातंय का आणि आरक्षणाच्या निमित्तानं गुंगवलं जातंय का? आनंद दवे, निरीक्षक म्हणून तुम्ही भूमिका मांडा, त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या आरक्षणावरही मी आपल्याला प्रश्न विचारणार. प्रसादजी, एक भूमिका आधी स्पष्ट करतो. आमचं कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाहीये, आमचा आरक्षणालाच विरोध आहे. आरक्षण हे केवळ आणि केवळ आर्थिक निकषांवर असावं, गरिबांना सर्वात प्रथम संधी मिळावी, ह्या निकषांवर आम्ही गेली अनेक वर्ष सरकारशी असो कायदेशी असो भांडतो आहोत, भांडत राहू. आता प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण मिळत असताना म्हणजे सुप्रीम कोर्टाचा 50% मर्यादा ओलांडता येणार नाही तो विषय, गायकवाड आयोगाला मराठा समाजाला ओबीसी ठरवायचा अधिकारच नाही असं एक केंद्र सरकार, म्हणजे कोणत्याही राज्याला असं एखाद्या समाजाला ओबीसी ठरवता येत नाही असा एक आदेश असेल, एससीबीसी मध्ये मराठा समाज बसू शकतो का नाही याला आव्हानाचा आदेश असेल, असे अनेक सरकारी नियम किंवा कायद्याचे नियम अनेक लोकांना माहीत नव्हते का तर माहीत होते. याचं काय होणार पुढे, जसं मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना माहिती होतं, ती सांगण्याची कदाचित हिंमत झाली नसेल. आम्ही जसं स्पष्ट बोलू शकलो तसं कदाचित कोणी बोललं नसेल. मराठा समाजाला ओबीसी ठरवल्यानंतर जर तो ओबीसी समाजामध्ये गेला तो ओबीसी समाजाला दुखवायची ताकद, दुखवायची हिंमत कोणत्याही सरकारला आहे का, तर याचं उत्तर नाही. म्हणून हे सुद्धा सगळ्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांना माहिती असायला पाहिजे. आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतो त्या समाजाशी निगडीत आर्थिक, राजकीय, कायदेशीर सर्व अभ्यास केल्याशिवाय त्या समाजाची भूमिका कोणी मांडणार नाही. मला असं वाटतं सगळ्यांचा अभ्यास झाला होता आणि दुर्दैवाने आज परिस्थिती आली आहे की मराठा युवक उद्विग्न झालेला आहे, त्याला कळत नाही कोणत्या आरक्षणामधून मी ऍडमिशन घ्यावं. दवेजी, आता याच्यामध्ये एक ताजा तपशील जो प्रस्तावनेत पण मी मांडला तो आता पुन्हा एकदा सांगतो की मराठा आरक्षणाच्या अंतर्गत जो वर्ग शैक्षणिक आणि इतर ठिकाणी आपल्या अर्हता ठेवून नोकरी किंवा शिक्षणाच्या संदर्भातल्या संधी घेऊ इच्छित होता, त्यातला एक महत्वाचा 11वीचा घटक आहे. त्या 11वीच्या प्रवेशाच्या अनुषंगाने असलेली प्रक्रिया रखडली आहे, कारण आता त्यांच्या समोर 2 पर्याय खुले आहेत असं स्वतः सरकारकडून सांगितलं जात आहे. मला त्या निमित्तानं पुढचा प्रश्न एक असा विचारायचा आहे की खुलं
खुल्या गटासाठीचं असलेलं आर्थिक आरक्षण हे तसं पाहायला गेलं तर सगळ्यांसाठी आहे. मग अशा स्थितीत जो मराठा प्रवर्ग याआधी 16% आरक्षणाच्या पर्यंत अपेक्षा बाळगत होता तो या 10% आरक्षणामध्ये कितपत असू शकतो, त्यांच्या वाट्याला किती आरक्षण येऊ शकतं? आनंद दवे, तुमचा अंदाज काय आहे? मी त्याच्यावरच नेमका येत होतो. माझं तेच म्हणे की आत्ताची युवकांना आपण कोणत्या आरक्षणामधून काय मागावं आणि ते कितपत टिकेल. उद्या कोणीतरी त्याच्यावर स्टे घेतं, उद्या सुप्रीम कोर्ट ते नाकारू शकतं. म्हणजे फक्त वर्ष वाया जात नाही, आयुष्य वाया जाण्याचा धोका असतो सरकारी परीक्षांमध्ये जास्त. त्यामुळे युवकाला एक चांगली दिशा स्पष्ट कळली पाहिजे. पहिलं. दुसरं, 10% आणि 16% असं जरी खूप मोठा फरक दिसत असला तरी आकडेवारीमध्ये त्याचा बेनिफिट घेणाऱ्या लोकांमध्ये खूप मोठा फरक तसा दिसत नाही, हे सुद्धा तुम्ही मान्य करायला पाहिजे. मला असं वाटतं सर्व समाजाच्या लोकांनी आणि नेत्यांनी आता मराठा समाजाच्या तरी केवळ आणि केवळ आर्थिक आरक्षणाचाच आग्रह धरावा, त्याच्यामधूनच ते प्रश्न मिटू शकतील. ऑलरेडी आपण क्रिमी लेअर एक प्रकारे चालू करून आर्थिक त्यावर एक पटकन कायदेशीर सल्ला घेऊया. गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. केवळ आणि केवळ आर्थिक आरक्षणाचाच मार्ग मराठा समाजानं चोखाळावा असा जर सल्ला दिला जात असेल तर तो सुद्धा कायदेशीर चौकटीत बसतो का? एक लक्षात घ्या, मराठा आरक्षणाला समाजाच्या लोकांनी फक्त आर्थिक आरक्षणाचाच विचार करावा. बरं, ठीक आहे. मी आपण त्याच्यावर चर्चा वेगळी करू. आता मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते बोलतायत आपल्यासोबत. आता इकॉनॉमिक इंटरसेक्शनचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन पॉलिसीला जर आपण कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर त्याच्यात स्पष्ट लिहिलं आहे की आरक्षणाचा नसलेल्या आरक्षणाचा लाभ घेतात. आता तुम्ही कालचा निर्णय पाहिला तर त्याच्यामध्ये एससीबीसीच्या स्थगितीच्या आधारे ईडब्ल्यूएस आरक्षण देत आहोत असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतकं कालचा शासन निर्णय आहे तोच अल्ट्रा व्हायरस आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मराठ्यांना आज जे देण्यासाठी जे सरकार निघालेलं आहे आज त्यांच्याकडे काहीच नाही. किती टक्केवारी असं तुम्ही एका वक्त्यांना विचारलं त्यावर मी तुम्हाला सांगतो 10% ईडब्ल्यूएसच्या रिझर्वेशन मध्ये 0.5% सुद्धा मराठ्यांना जागा मिळणार नाहीत. 7/12 मराठे कोरे झाले आरक्षणाच्या, त्याचा लाभ त्यांना मिळणं अशक्य आहे. आणि आदर्श अशोक चव्हाण यांनी दगडफोड करून टाकलेली आहे, नावाप्रमाणे सगळं व्यवस्थित करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आता तरी मराठा युवकांनी समजून घेतलं पाहिजे, स्वतःहून म्हणलं पाहिजे ईडब्ल्यूएस रिझर्वेशनला सुद्धा ते पात्र ठरत नाही. कशाला बोलता? 7/12 हा मराठा समाजाला नाही सर्वच समाजाला 7/12 आहे. तुम्ही 7/12चे नका ना बोलू, कायदेशीर बाबी बोला ना. तुम्ही स्वीकारतो ना आम्ही तुमचं, पण तुम्ही आता चुकीचं बोलू नका ना. आपण एका चांगल्या चॅनेलवरती आहात. आपण समाजाला, कुठल्याही समाजाला अशा पद्धतीने अवहेलना करणं चुकीचं आहे. तुम्ही 7/12 मराठा समाजाचा काढू नका ना. तुम्हाला जे काय कायदेशीर बोलायचंय ना ते तुम्ही कायदेशीर बोला ना. तुम्हाला ज्या कायद्याच्या कसोटीवरती ज्या फ्रेम मध्ये जे बसतंय त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. तुम्ही 7/12 काढायला तुम्हाला काही वतनदारी दिलेली नाहीये कुणाचं 7/12 काढायला. आम्ही कायम संयमाची भूमिका घेतो, समजून घेतो कायदेशीर रीतीने. तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये एकमेव विकासजी आपली भूमिका पोहोचली. विकासजी आपली भूमिका पोहोचली. गुणरत्न सदावर्तेंना माझी एक विनंती आहे फक्त, गुणरत्नजी काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज अजिबात येत नाहीये. लोकांना असं वाटू शकतं की आम्ही तुमचा आवाज दाबला आणि विकास पासलकरांचा आवाज चालू ठेवला. तांत्रिक दृष्ट्या केवळ आणि केवळ काही अडचणींमुळे गुणरत्न सदावर्तेंचा आवाज मध्ये मध्ये जात होता. पण विकास पासलकरांनी मांडलेली भूमिकाही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. चर्चेमध्ये कुठल्याही समाजाची अवहेलना होण्याची गरज नाही, तशा प्रकारचे उल्लेख कुणी करू नयेत. एक छोटी विश्रांती, लक्षवेधीत पटकन परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण पटकन आबासाहेब पाटील यांच्याकडे जातोय. पुण्याहून ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आबासाहेब पाटील, जर समजा खुल्या आर्थिक गटात आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय, तशा प्रकारचे लाभ दिले जाणार आहेत, तर मग
किती टक्के मराठे त्यातून लाभार्थी होतील खऱ्या अर्थानं, आणि याच्या संदर्भातले दूरगामी परिणाम हे समाजापर्यंत पोहोचलेत का? आता जे कायदेशीर सल्लागार म्हणून सदावर्ते साहेबांनी जो विषय मांडला होता की त्याच्यामध्ये तथ्य असं आहे की 10% ईडब्ल्यूचं आरक्षण आहे. 10% ईडब्ल्यूच्या आरक्षणामध्ये 12% मराठा समाजाला जे मिळालेलं आरक्षण आहे ते ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही जर घातलं तर 0.5% सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. ही त्याची फोड आहे. त्यांना ते मांडायचं होतं, परंतु त्याच्यामध्ये आता थोडासा चर्चेमध्ये विसंगती आली. परंतु त्या मुद्द्याला धरून माझ्याही सरकारचा आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी एखादा पाहिजे होता चर्चेमध्ये, की त्यामध्ये आता असं आहे की 10% आरक्षणामध्ये हे 12% आरक्षण ईडब्ल्यूसी तुम्ही द्यायचं गाजर हातात दिलेलं आहे. हे मराठा समाजाला पचनी पडणार नाही. ह्याच्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही. आणि जरी दिलं तरी भविष्यामधल्या मराठा समाजाच्या विद्यार्थी फी असेल किंवा जो काही शिष्यवृत्तीचं पेमेंट असेल ते हे सरकार कशा पद्धतीने कन्सिडर करणार आहे ठीक आहे, त्याचे उत्तर आपण एकदा पुढच्या भागात त्यांच्याकडून नक्की घेऊ, सरकारकडून. आजच्या घडीला सत्ताधारी आणि विरोधक अशा राजकीय भूमिका येऊन चर्चा भरकटू नये यासाठीच त्या दोघांना चर्चेत न घेता थेट समाजाचं नेतृत्व करणाऱ्या तुमच्यासारख्या मंडळींना आपण चर्चेत आणलंय. एका बाजूला मराठा समाजाचं नेतृत्व करणारे आपण आहात, दुसऱ्या बाजूला ओबीसीचं नेतृत्व करणारे प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत. त्या निमित्तानं आता पुढचा प्रश्न त्यांनाच आपण पाहताय आणि पूर्णपणे यांच्या भूमिका आतापर्यंत जशा मांडल्या गेल्या त्याही ऐकल्या असतील. प्रकाशजी, मराठ्यांमधला एक मोठा वर्ग ईडब्ल्यूएसच्या विरोधात आहे. ईडब्ल्यूएसच्या विरोधात असलेल्या या मराठा समाजाच्या नेत्यांना आपल्याकडून काही सांगण्या आणि समजावण्याचा विषय येऊ शकतो की भविष्यातही ही लढाई अशाच पद्धतीने चालत राहील आणि त्यामुळे दोन समाज महाराष्ट्रात आमने सामने आलेले पाहायला मिळतील? प्रकाश शेंडगेजी. प्रसाद काठेजी, आज सकाळपासून मला जवळपास 150 मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे फोन आले. त्याच्यामध्ये त्यांनी एकच विनंती केलेली आहे की निदान आता तरी आम्हाला ह्या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ आम्हाला घेऊ द्या. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. परवा मी जे आंदोलन घेतलं, विद्युत खात्याच्या आंदोलन घेतलं मी, त्याच्यामध्ये जवळपास निम्मे विद्यार्थी मराठा समाजाचे होते. त्यांनी सांगितले की आमच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, आम्हाला नोकरी, आमचं आयुष्य त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही ते कशाला थांबवताय? तुमचं राजकारण, तुमचं जे काय ते व्हायचं होईल, पण आमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. म्हणून जे काय आता सध्या मी तर मराठा समाजाने हेच आता विनंती करेन की हा न्यायालयाचा खेळ जो आहे हा चालत राहील. हा किती वर्ष चालेल माहित नाही आहे, परंतु तोपर्यंत जी मराठा समाजाची मुलं, गरीब मराठ्यांची मुलं आहेत, त्यांना आपल्याला न्याय दिला गेला पाहिजे. ओबीसीचे विद्यार्थ्यांना न्याय दिला गेला पाहिजे. धनगर समाजाचे विद्यार्थी आहेत, जी टोटल जी भरती बंद केलेली आहे ती भरती सुरू केली गेली पाहिजेत. त्याचप्रमाणे 5000 ज्या जागा विद्युत खात्याच्या थांबवलेल्या आहेत त्या स्वतः ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत. पोलीस भरती थांबवलेली आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत ना. ठीक आहे, 5000 विद्यार्थ्यामध्ये 650 का 700 विद्यार्थी मराठा समाजाचे आहेत. विकास पासलकर यांना या मुद्द्याचा प्रतिवाद करायचा आहे. विकास पासलकरांना संधी देतोय. विकासजी, बोला ना तुमचं. मला प्रश्न सांगा तुमचा. विकासजी, प्रकाश शेंडगे काय बोलले ते आपल्यापर्यंत पोहोचलंय का? मी माझा प्रश्न आपल्याला विचार. नाही, तुम्ही प्रश्न विचारा. प्रकाश शेंडगेंचं नाही पोहोचलेलं काय. अच्छा, प्रकाश शेंडगे असं म्हणतात जे ईडब्ल्यूएस मिळतंय ते घ्या, भरती प्रक्रिया सुरू करा आणि त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा असा की जे कोणी गुणवंत आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या. मराठा समाजाला त्यांनी हे आवाहन केलंय. शेंडगेजींना मी हे सांगू इच्छितो की आजपर्यंत ओबीसी समाजाला, ओबीसी घटकाला जो न्याय मिळालेला आहे, आरक्षण मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजाने कधीही व्यत्यय आणलेला नाही. आयदर सगळ्या समाजाला या राज्यामध्ये न्याय मिळावा ही मराठा समाजाची कायमच भूमिका आहे. परंतु आज मराठा समाजाचा प्रश्न हा न्यायालय प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे. 25 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. त्यामुळं आता ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. आम्हाला कोणाही एकाही जीवाचा घडवणा मत्सर, तुकाराम महाराजांच्या वाक्याप्रमाणे कोणाही जीवाचा मत्सर घडत नाहीये. उलट महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती जी अत्यंत अपवादात्मक गंभीर बनलेली आहे, त्या परिस्थितीमध्ये सर्व मुलांना न्याय मिळावा आणि त्यामुळे आता शेवटची जी 25 जानेवारी जी न्यायालयाने तारीख दिलेली आहे त्यावेळेस एक 8-10 दिवसामध्ये तो निर्णय लागून जाईल
आणि त्यानंतर या राज्यामध्ये भरती व्हावी, सगळ्यांना न्याय मिळावा. विकासजी, मराठा तुम्हाला समाजाने- खरंच अगदी मनापासून असं वाटतंय की येत्या तारखेच्या नंतर प्रकरण अतिशय सुस्पष्ट होईल आणि कोणत्याही प्रकारे न्यायालयाच्या तारखेच्या चक्रात हा विषय अडकणार नाही, इतके ठाम आहात तुम्ही? एक लक्षात घ्या, ज्या वेळेस लढाईमध्ये अंतिमतः निर्णय होतो, एकदा हार या जीत. आज या परिस्थितीमध्ये जर इतर सर्वांच्या भरती सुरू केल्या करण्याबद्दल आमचं काही दुमत नाही, परंतु व्हॉट अबाउट एससीबीसी 2185 विद्यार्थ्यांचं भवितव्य ते आमदारामध्ये आहे. त्याच्यामुळं ह्या 25 तारखेला जो निर्णय होईल, प्रसादजी, मागच्या जेवढ्या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या तारखा झाल्या, जेवढ्या सगळ्या तारखा झाल्या, जेवढ्या सुनावण्या झाल्या, त्या सुनावणीमध्ये कुठेही सरकारनं स्पष्टपणे भूमिका मांडली नाही. आबा एक मिनिट, 5000 मुलांच्या भवितव्याचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये येऊन टेपलेला आहे. पुढच्या भविष्यामध्ये काय होईल ते होईल, परंतु ज्यांना एससीबीसी मधून नियुक्त्या दिलेल्या आहेत, नियुक्त्या लेवल पर्यंत आलेल्या आहेत. काही एससीबीसी मधून काहींची निवड झालेली आहे, ठीक आहे. खडलेले आहेत. विकासजी, आणि या सर्व मुलांवरती विकासजी, आपला अन्याय मुद्दा होतोय. पोहोचलाय. आबासाहेब पाटील काही तांत्रिक दृष्ट्या त्यावर बोलू इच्छितात, एकदा ते ऐकून घेऊ. वेळेची मर्यादा आहे, प्रत्येकाला संधी आपल्याला द्यायची आहे. आबासाहेब, विकास पासलकरांचं म्हणणं असं आहे की आगामी तारखेला निकाल पूर्णपणे लागेल आणि त्यानंतर जे काही निर्णय घ्यायचे ते घेता येतील. इतकं सहज आणि सोप्या पद्धतीनं पुढच्या वर्षात हे प्रकरण निकाली निघेल असं वाटतं आबासाहेब पाटील? ह्या सरकारनं मुळात सत्तेवर आल्यानंतर ह्या आघाडी सरकारनं एकाही तारखेला स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही. हे सरकार मराठा आरक्षणावरती गंभीर नाही, हे वारंवार आम्ही मांडलेलं आहे. आणि आज त्यांना जर निर्णय घ्यायचे असले तर विकासांना पासलकरांनी जो मुद्दा सांगितला की जे 2014 पासूनचे 2020 पर्यंत जे एससीबीसी आणि ईएसबीसीच्या माध्यमातून जे विद्यार्थी पूर्ण निवड झालेले विद्यार्थी ह्यांना न्याय देऊ शकले नाहीत, तर ते पुढे काय करणार आहेत? आता तुम्ही ईडब्ल्यूचं गाजर हातात दाखवून काय करणार आहे? आज ज्या विद्यार्थ्यांना पहिलं नियुक्त्या कधी देणार आहे ते सरकारनं सांगितलं पाहिजे. किती दिवसात नियुक्त्या देणार आहेत? जे महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवले की त्याच्यामध्ये काय प्रकाशांना शेंडगे सारखे लोक पुढे घालवायचे. त्यांनी सांगायचे की मराठा समाज विद्यार्थ्यांना वगळून भरती प्रक्रिया करा, पुढची भरती प्रक्रिया करा, आणि पुन्हा आम्ही त्यांना सांगायचं आम्ही सर्वसमावेशक भूमिका घ्यायची. हे जे सगळं काय चाललंय ह्याच्यामध्ये सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय का? सरकारला मराठ्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत का? यांनी फक्त जखमेवर मीठ तोडण्याचं काम केलेलं आहे. यांच्यावर तुमचा इतका आक्षेप का? आबासाहेब पाटील, प्रकाश शेंडगेंवर तुमचा इतका आक्षेप का? प्रकाश शेंडगेंनी त्यांच्या समाजाची बाजू मांडली तर चुकतंय कुठं? अरे प्रकाश अण्णा शेंडगे हे निवडणुकीपूर्वी त्या ठिकाणी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शपथ घेत असताना हेच ओबीसी नेते त्या ठिकाणी स्टेजवर बसले होते. आणि आता इकडे सांगायचं सरकारच्या आम्ही विरोध करायचा आणि इकडे मराठ्यांना वगळून भरती प्रक्रिया करा म्हणायचं. म्हणजे नेमकी ही सरकारची भूमिका आहे का प्रकाश अण्णा शेंडगेंची भूमिका आहे का ओबीसी नेत्यांची भूमिका आहे? ठीक आहे, प्रकाश अण्णा शेंडगेंना त्याचं उत्तर देण्याची संधी देऊ. प्रकाशजी, आपण नक्की कोणाच्या साठी आणि कोणाच्या आदेशानं बोलता आहात असा आक्षेप आणि प्रश्न विचारला गेलेला आहे. हे पहा, ह्या आरोपामध्ये काही तथ्य नाही, हा राजकीय आरोप आहे. मी त्याच्यामध्ये जात नाहीये. माझी भूमिका एवढीच आहे की या महाराष्ट्र जो आहे इतकी वर्षी गुण्या गोविंदानं हा नांदत आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. सर्वांचा या महाराष्ट्र अधिकार आहे. 18 प्रकार जमाती आतापर्यंत गुण्यावर नांदत आहेत. मग अशा वेळी काही मराठा समाज नेते जर ओबीसी मध्ये आरक्षण मागत असतील तर ते आरक्षण घेऊ नये अशी विनंती आम्ही करायची नाही की या महाराष्ट्रामध्ये. एवढंच आम्ही म्हणलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमची काही अडचण नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या ताब्यात घेऊ नका. परंतु मध्ये जे मराठा समाजाची भूमिका मांडली त्याच्यामुळे हे वातावरण बिघडलेलं आहे. तरी सुद्धा आमचं अजून सुद्धा विनंती आहे का नाही ओबीसी मध्ये मागायचं? ओबीसी मध्ये आमचं स्पष्ट म्हणणं आहे ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण तो आम्हाला नको आहे. एससीबीसी मध्ये द्यायचं नसेल तर ओबीसी मध्ये आरक्षण द्या. ओबीसी मक्तेदारी नाही त्या ठिकाणी, काम जे आहे तुमची मक्तेदारी नाही. अरे ओबीसी सोडावं हीच आमची भूमिका आहे. तुम्ही त्या पुढारलेल्या 5 समाज आहेत त्यांनी 361 जातीचं काय केलं?
किती लोकांना नाही दिला तुम्ही ओबीसीच्या? जी मी सांगू, शेवटी आर्थिक आरक्षणच टिकणार आहे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. पुढच्या आनंद काळामध्ये दे, आर्थिक आरक्षण आता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आर्थिक आरक्षणाचा सत्तेचा लॉलीपॉप जो आहे फायदा तो संपूर्ण मराठा समाजाने खाल्ला ना. गरीब मराठा समाजाला काही त्यातला तुकडा तरी दिला का? सुद्धा टिकत नाहीये, हे सुद्धा त्याच्या जीवावरून वाचल्याशिवाय त्याच्या जीवाच्या पिढ्या उद्ध्वस्त होण्याचं पाप या महाराष्ट्रात झालं ना. अपयशी ठरलेलं आहे. एकही समाज झाला पाहिजे या लोकशाहीमध्ये, या शिवबांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठे चुकलो? आमचं एवढंच म्हणणं आहे, आपल्या गरीब समाजाला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्यांच्या चर्चेत मला हस्तक्षेप करून त्यांचा सगळ्यांचेच आवाज दाबावे लागतील, कारण तुम्ही चौघही जण एकदम बोलताय, कोणाला काहीही समजत नाहीये. अशा प्रकारच्या शाब्दिक देवाणघेवाणीतून मुद्दे पुढे सरकणार नाहीत. कृपया आपण थोडीशी मर्यादा पाळू. प्रकाश अण्णा शेंडगे, मूळ मुद्दा ओबीसींपर्यंत जाऊन पोहोचला, विषय सुरू झाला होता ईडब्ल्यूएस घ्यायचं का नाही, आणि आता मराठा आरक्षण ओबीसीतच असलं पाहिजे इथपर्यंत चर्चा आली. मला आपण एक गोष्ट सांगा की ज्या पद्धतीनं विद्यमान सरकारच्या संदर्भातली तुमची भूमिका ही मिळती जुळती दिसते, त्यावरून हा होणारा आक्षेप की तुम्ही सरकारचीच बाजू लावून धरता आहात हा तुम्ही नाकारलात. पण आता पुढे काय? मराठ्यांनी त्यांचं आरक्षण कशात घ्यायचं हा मागण्याचा आणि सांगण्याचा अधिकार पूर्णपणे तुम्ही त्यांच्यावर सोडणार आहात का तुम्हाला त्याच्यामध्येही काही हस्तक्षेप नोंदवायचे? प्रकाश अण्णा शेंडगे. हे पहा काठीजी, हे जे म्हणतात की आम्हाला ओबीसीला काय मिळालं, आम्हाला ओबीसीला ह्या राज्यामध्ये काय मिळालं तुम्ही सांगा ना. मराठा समाजाला 1350 कोटी रुपयाच्या घोषणा अजितदादांनी केल्या ना, मग ओबीसीला काय दिलेलं आहे? फक्त अर्धवट 81 कोटी महाज्योतीची ती आता घोषणा झालेली आहे. महामंडळ निधी नाहीये, भटकळमुक्त महामंडळ निधी नाहीये, धनगर समाजाला निधी नाहीये, 12 बोलला निधी नाहीये, महाज्योती अजून सुरू पण झालेली नाहीये. प्रकाश अण्णा याच्यातून ऍडमिशन सुचवायचं काय? झालेलं नाहीये, भरत्या थांबलेल्या आहेत. आपण प्रकाश अण्णा मग ओबीसीला काय मिळालं या राज्यामध्ये? तुम्हाला या सरकारकडून ओबीसीला काय मिळालं मांडा नाही? ना, तुम्हाला नाही तर तुम्ही ती बाजू मांडा ना सरकारकडे. तुम्ही मराठ्यांना कशाला विरोध करता मग? तुम्ही मराठ्याला कशाला विरोध करता मग? आम्ही मराठा समाजाला विरोध करत नाही. मराठा समाजाचा विरोध आमचा फक्त ओबीसी मध्ये येऊ नये एवढाच आमचा विरोध आहे, बाकी आमचा विरोध नाही. टार्गेट करताय. बर, एक मिनिट. आता विकासजी पासलकर आणि आबासाहेब दोघांनी थांबा. मला तुम्हाला दोघांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी एकदा आनंद दवेंच्याकडून एक मुद्दा समजून घेऊ. आनंद दवे, तुम्ही वारंवार आर्थिक दुर्बल याच घटकाच्या आरक्षणाची बाजू लावून धरता आहात. आत्ताच्या घडीला मराठ्यांमधला एक वर्ग ओबीसीतलं आरक्षण घेण्याच्यासाठी आग्रही आहे, दुसरा वर्ग ईडब्ल्यूएसचं मिळतंय ते घ्या पदरात पाडून, अशा प्रकारची भूमिका मांडतोय. तुम्ही मात्र वारंवार सांगता आहात की आर्थिकदृष्ट्या आरक्षण हाच एक मार्ग आहे जो टिकेल. प्रॅक्टिकली व्यवहार्य दृष्ट्या या प्रकारच्या आरक्षणात जर मराठा समाजाला खऱ्या अर्थानं लाभ मिळणार नसेल तर तुम्ही कितीही सांगितलं तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं आरक्षण मराठा समाज मनानं स्वीकारेल असं आनंद दवे आपल्याला वाटतं? खरं सांगायचं तर सगळ्याच समाजाच्या लोकांची अपेक्षा आणि भावना तीच असते की आपल्यातल्या गरिबांना न्याय मिळावं. या पॅनलचा प्रत्येक माणूस तेच सांगणार आहे. पहिलं. दुसरं, हे जे वैचारिक परिवर्तन किंवा वैचारिक जे डिफरन्स आहे ना, जो तुम्ही आता बोलताय तो की कोणाला असं वाटतं कोणाला असं वाटतं, ह्याच्यावर जर आर्थिक निकष आणि गरिबांना पहिली संधी हे झालं तर आपोआप सगळे मान्य करतील. मराठा समाजाचे सगळे नेते आधी फक्त आर्थिक आरक्षणाचा आग्रह धरत होते. एका टप्प्यावर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं ओबीसीचं आरक्षण काढता येणार नाही, म्हणून मग आम्हाला सुद्धा द्या असं ठरवून नंतर ते ओबीसी मध्ये गायकवाड कमिशन हे सगळं जे ठरवून जे झालं ते सगळं झालं. एक लक्षात घ्या प्रसादजी, गेल्या 70 वर्षातल्या आरक्षणानंतर ओबीसी समाज असेल, एससी असेल, एनटी असेल, यातला एकही समाज असं म्हणत नाहीये की आता आम्हाला आरक्षणाचा फायदा झाला, आम्हाला आरक्षणाच्या बाहेर घ्या. याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की आरक्षण हे टिकाऊ नाही, आरक्षण हे रिझल्ट देत नाही, आरक्षणाचा फायदा होत नाही. असं असताना सरळ सरळ तुम्ही जर त्या समाजाच्या गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तर जास्त चांगले. आणि आज ना उद्या तेच होणार आहे, तेच टिकणार आहे. मला असं वाटतं विकास पासलकरांसाठी 30 सेकंद आहेत, आबासाहेब पाटलांसाठी 30 सेकंद आहेत. विकास पासलकर, आर्थिक आरक्षण हाच अंतिम आणि सगळ्यांसाठी योग्य असा मार्ग आहे हा दावा तुम्ही मान्य करणार आहात का? तुमचा दावा आनंद दवे थांबा, आनंद दवे थांबा. विकासजी, माझा प्रश्न पूर्ण झालाय. विकासजी, तुमच्या लेखी आर्थिक आरक्षण की जातीय आरक्षण? मला प्रश्न नाही समजला.
विकासजी, माझा आवाज पोहोचलाय? मी परत एकदा विचारू आपल्यासाठी, वेळेची मर्यादा आहे, मी परत प्रश्न विचारतोय आपल्याला. तुमच्यासाठी तुमच्या आंदोलनात ओबीसीतलं आरक्षणच की आर्थिक आरक्षण? नाही, ओबीसीतलंच आरक्षण. आर्थिक आरक्षण हे टिकणारं नाहीये. आता मराठा समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले सिद्ध झालेला आहे आणि जे घटनेमध्ये बसणार आहे, कायमस्वरूपी टिकणार आहे, त्या आरक्षणाचा आम्ही आग्रह धरणार आहोत. कारण आर्थिक निकषावरचं आरक्षण हे खूप लिमिटेड आरक्षण आहे, त्याच्यामध्ये न्याय मिळणार नाहीये. त्यामुळे एवढ्या मोठ्या समाजाला न्याय मिळत असेल तर ज्याची जेवढी संख्या त्याला तेवढ्या टक्केवारीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. ठीक आहे. ओबीसीच्या प्रवर्गातूनच आम्हाला आरक्षण हवंय. एससीबीसी आरक्षण मिळावं, आम्हाला ओबीसी मधला प्रवेश मिळावा. आमचं आरक्षण हे टिकाऊ असावं, सेंट्रलचं मिळावं, स्टेटचं मिळावं. मराठा समाजाला सामाजिक न्याय मिळावा. आबासाहेब पाटील, इथे ओबीसींच्या बाबतीतल्या आरक्षणाची भूमिका मांडून झालेली आहे. जर समजा आर्थिक आरक्षण हाच पर्याय उरला तर मराठा आरक्षणाची लढाई पुढे कशी जाणार? आबासाहेब पाटील, आपण बोलणार आहात. याच्यामध्ये आमचं म्हणणं स्पष्ट आहे की एससीबीसी आरक्षण देता येत नसेल तर सरकारनं ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं. आणि जर सरकारनं तसं केलं नाही तर मराठा समाजाची, मराठा क्रांती मोर्चाची, मराठा क्रांती ठोक मोर्चाची पुढची जी भूमिका आहे ती आंदोलन राज्यभर होईल आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचा न्याय कसा मिळवून घ्यायचा हे आम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. ठीक आहे. प्रकाश अण्णा शेंडे, 30 सेकंदात पटकन आपली यावर प्रतिक्रिया मांडा. प्रकाश अण्णा शेंडे बोलणार आहेत. नाही, आमची समस्त ओबीसीची एकच भूमिका आहे याच्यामध्ये की मराठा समाज हा मोठा बंधू आहे, त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं. पण जर का ओबीसी मध्ये यायचा जर प्रयत्न केला तर मग मात्र रस्त्यावरती उतरून कुठलंही सरकार असो त्या सरकारला धक्के दिल्याशिवाय, त्याला उलथवून टाकल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आपल्या या चर्चेच्या माध्यमातून मी शासनाला आणि संबंधितांना देत आहे. ठीक आहे, धन्यवाद. वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.